वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। भंडारा याच्या डोंगरावर तुकोबाराय कधी आले होते आणि इथं काय अनुष्ठान केलं होतं? जगद्गुरु तुकोराम महाराजांच्या बाबतीत सांगायचं तर तुकाराम महाराज या भंडारा डोंगरावर यायचे आणि महाराजांनी जी काही तपश्चर्या केली, गाथेची निर्मिती झाली ती ह्या डोंगरावर झाली। हा भंडारा डोंगर हा देहूपासून 7 किलोमीटर अंतरावर, समुद्र सपाटीपासून 2067 फुटावर छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळ इथे भेट झाली, त्याचा हा साक्षीदार डोंगर आहे। त्यामुळे इथल्या मातीला एक वेगळा गंध आहे। इथं आल्यानंतर माणसं येऊन थोडं थांबतात। 13 एप्रिल 1891ला ब्रिटिशांनी पहिलं तुकाराम महाराजांचं मंदिर इथं बांधलं होतं। ज्यावेळेस ते मंदिर पाडलं गेलं त्यावेळेस तिथं एक हे सापडलं, शिलालेख सापडला। तो शिलालेख असा होता, होम ऑफ जॉय, आनंदाचं घर तुम्हाला शोधायचं असेल तर डोंगरावर यावं लागेल। आई साहेबांना जो काटा मोडला, आई साहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने गुराख्याच्या वेशात येऊन काढला, तोही प्रसंग इथं घडला। तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातील महत्त्वाचं स्थान कोणतं होतं तर हा डोंगर होता। त्याचं कारण महाराजांना जे काही सुचलं, अनुभूती आली, गाथेची निर्मिती झाली, ती ही जागा। पलीकडच्या बाजूला इथून 7 किलोमीटर अंतरावर भामचंद्र डोंगर आहे। महाराजांना जो साक्षात्कार झाला किंवा भगवंतांनी पहिल्यांदा तुकाराम महाराजांना जे दर्शन दिलं तो भामचंद्र डोंगरावर दिलं। आणि इकडे घोरावडेश्वर डोंगर आहे। 3 डोंगरांचं दर्शन तुकाराम महाराजांच्या देहूतल्या मंदिरापासून होतं। तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या धर्मपत्नीला जिजाबाईला लाडलाडा आवली म्हणायचे, धर्मपत्नीला कधी सांगून येत नसत कोणत्या डोंगरावर चाललोय। तुकाराम महाराज सकाळी उठायचे, विठ्ठल 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 करत न सांगताच निघून यायचे। दुपारच्या वेळेला आई साहेब भाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या, वेशीपाशी यायच्या। वेशीपाशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा, महाराज कोणत्या डोंगरावर गेले? मग जिजाबाई काय करायच्या, कशा ओळखायच्या? भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, या धरतीला कान लावायच्या। ज्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वाटेतून, त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा। मग जिजाबाई रानावनातून, काट्या कुट्यातून, बांधाबांधानी, रस्ते नव्हते, विठ्ठल 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 असा आवाज यायचा। हा, मग आई साहेब तिथून इथे यायच्या, रानावनातून, काट्या कुट्यातून, बांधाबांधानी इथे यायच्या आणि या झाडाखाली तुकाराम महाराजांना 2 घास जीव घालायच्या, स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या। आईचं आईपण आणि बाईचं बाईपण त्या माऊलीला कळलं होतं, म्हणून 7 किलोमीटर यायच्या आणि 7 किलोमीटर जायच्या, 14 किलोमीटर प्रवास करायच्या। हा, म्हणून या आईसाठी 2 ओळी, काट्या कुट्याची परवाना तिला, काट्या कुट्याची परवाना तिला, ना तमा तिला उन्हातानाची, चिंता फक्त आपल्या घर धन्याची, बिगी बिगीनं लग बगीनं धरलेली वाटतीना सोडायची, तुकोबासाठी व्याकुळून जिजाबाई भंडारा चढायची, तुकोबासाठी व्याकुळून जिजाबाई भंडारा चढायची, जिजाबाई भंडारा चढायची। घर धन्यावर होती माया तिची जीवा पाड, घर धन्यावर होती माया तिची जीवा पाड, उरात होता गोडवा जसा हापूस आंबा गोड, उशीर झाला घर धन्याला छाती तिची दडदडायची, तुकोबासाठी व्याकुळून जिजाबाई भंडारा चढायची। जिजाबाईला जो काटा मोडला तो येताना ह्या परिसरामध्ये ती घटना घडलेली आहे। पांडुरंगाने गुराख्याच्या वेशात येऊन तो काटा काढला। आजही त्या मूर्त्या इथं बसवायचं भविष्यात काम करणारे। हे मंदिर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शेकळस, ही संत बहिणाबाई शिवूरकरांची रचना। संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या काळातल्या त्यांच्या शिष्या होत्या। त्या अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या भागवत धर्माची निर्मिती झाली आणि भागवत धर्माची निर्मिती झाल्यानंतर या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि कळस होण्याचं परमभाग्य जगद्गुरु तुकोबारायांना लाभलं। मग तुकाराम महाराजांच्या या भक्तीच्या सोहळ्याला पंढरीचा, विटेवरचा, सावळ्या रंगाचा सगुण रूप धारण केलेला परमात्मा पांडुरंग इथं धावून आला, ती ही भूमी। तुकाराम महाराजांनी नामस्मरण चिंतन केल्यामुळं ही चिंतनमय भूमी। म्हणून ट्रस्टींच्या मनात विचार आला, 2016 साली 100 कोटीच्या मंदिराचं काम हातात घेतलं। गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच मंदिर इथं होतं आहे। सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी आहे, जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते, ज्या कंपनीनं सोरटी सोमनाथाचं काम पूर्ण केलं, हिंदूंची 40 मंदिरं बांधली। इथं सुद्धा आत्तापर्यंत 50 कोटीचं काम झालं, उर्वरित काम 2025ला पूर्ण करण्याचा संकल्प आहे। एक शेर आपल्यासाठी, हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती,
हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए ओठों पर कभी गाली नहीं होती। जो बंदे झुक जाते हैं तुकाराम महाराज के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती। वारकऱ्यांना काय आव्हान करणार? वारकऱ्यांना या मंदिराचं काम जवळजवळ 100-125 कोटीचं आहे। हे काम 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं ट्रस्टींचं टार्गेट आहे। आपल्याला वाटलं अंतकरणात भाव आला नाही, आपल्याला धर्मासाठी सूपभर करता आलं, ओंजळभर एखादी छोटीशी पावती मंदिराच्या बांधकामासाठी कधी इथं आला दर्शनाला तर घेऊन जा, एवढी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीनं कळकळीची विनंती। ट्रस्टला म्हणजे सरकारकडून किंवा केंद्र शासनाकडून राज्य सरकारकडून काही मदत मिळते? हे ज्यावेळेस काम चाललं, हे खाजगी ट्रस्ट आहे, हे खाजगी ट्रस्ट असल्यामुळं सरकारकडून अजूनपर्यंत कोणती मंदिरासाठी मदत मिळाली नाही। बाकीच्या इतर कामासाठी, मग रस्ते असतील, पाण्याची सोय असेल किंवा धर्मशाळेत भविष्याचं प्लॅनिंग आहे, मोठं प्रवेशद्वार होणार आहे, यासाठी सरकार मदत करणार आहे। तसं ती प्रोसेस चालू आहे। भविष्यामध्ये या सगळी कामं सरकार करणार आहे। वारकऱ्यांना तुम्ही आव्हान केलं, भारतातल्या नागरिकांना काय आव्हान करणार का या माध्यमातून? हे महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर असं होतं की जे मंदिर अक्षरधाममध्ये गुजरातमध्ये जे अक्षरधाम मंदिर आहे त्याच मंदिराची प्रतिकृती इथं होती। आणि दुसरी गोष्ट, या मंदिराचं काम अयोध्येचं राम मंदिराचं जे काम करतात की सोनपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी आहे, तीच कंपनी इथं काम करते। त्यामुळं राम मंदिराचीच लोक इथं काम करतात। त्यामुळं ह्या मंदिराला एक वेगळं हे होणार आहे, भविष्यात हे भव्य मंदिर, दिव्य मंदिर होणार आहे। आणि हे ते झाल्यानंतर या ठिकाणी अनेक विद्यार्थी इथं, भाविकांना एक विनंती, ज्यावेळेस आपण इथं असाल किंवा घरी असाल, आपली इच्छा झाली, अंतकरणात भाव आला की या मंदिराच्या बांधकामासाठी आपला एक खारीचा वाटा उचलावा, तर या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बँकेचा, त्या नंबरवर जर आपण स्कॅनरनी केलं तर तुमची देणगी या मंदिरापर्यंत या ठिकाणी पोचू शकते। सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती, आपण या ठिकाणी आलात आणि मंदिराच्या बांधकामासाठी जी मदत करणार आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीनं मनापासून आपले आभारी। रामकृष्ण हरी। देव भंडारा माळावर येऊन बसले तुकाराम महाराज। तुकाराम महाराज भंडारा 14 दिवस अन्न खाता पाणी न पिता तुकाराम महाराज भंडारा माळावर बसले। मग जिजामातेला आवलीला देव तुकाराम महाराज कोणीकडे गेले, काय गेले, हे त्याला तळमळ लागली। 14 दिवस उपाशी राहिले म्हणून तिनं तळमळ करू आले। मग तळमळ करू राहिल्यानं भाजी भाकरी पाणी तो दुर्डीमध्ये घेतले, असं धरा, दुर्डीमध्ये घेऊन निघाल्याच्या नंतर वाटामध्ये पांडुरंगानं असा काटा उभा केला आणि ते काट्यावर पाय पडल्या काटा खालून वरी निघाला। देवाला शिवा देऊ लागले, माया संसारात पाणी घातलं पांडुरंगानं, माया भरताराला येडं केलं देवानं, म्हणून तिने शिवा देऊ लागले तुकाराम महाराज पत्नी पांडुरंगानं। मग आता ते आले, देव प्रगट झाले, समोर येऊन उभं राहिले। आलाच काय इथं काळ्या म्हणले की तोंड इकडे केली की देव तिकडे उभं राहिला, इकडे केले की इकडे देव उभं राहिला, पाठीमागं केली पाठीमागं देव उभं राहिला, चौकट देव दिसू लागला। मग आता जिजामाता आला देवा, म्हणजे देवानं मांडीवर पाय घेतला आणि मांडीवर पाय घेऊन तिला न पत्ता लागणं अशी काटा कवा काढला की मग तिथून मग आता ते भाजीचं मडकं पडलं होतं, भाकरी एकड भाजी एकड दुर्डीचं एकड। मग ते देवानं म्हणला घ्या सांभाळून, हे आता एक भाकर राहिली होती दुर्डीमध्ये आणि पाणी भाजी गेलं पाणी गेलं सांडून, मग ते सावडून घेतली, ते पाणी नुसतंच मडकं भाजीचं नुसतं मडकं घेतलं आणि डोसक्यावर घेऊन निघाले। मग इथे देव आले, जिजामा आले, तुकाराम महाराजाला सावध असं हाणले तरी बोलत नाग असा डुलू लागला, फुसकाऱ्या माहिती वाघ डरकाळा मारू लागला, तर तुकाराम महाराज सावध होईना। त्याला भेव कशाचंच नव्हतं, तुकाराम महाराजाला निर्भय होता, भक्तीने त्याला तलून गेलता तुकाराम महाराज। मग देव तुकाराम महाराजाला सांगितलं की मी आलो देवा, तुकाराम महाराज मी आलो, डोळे उडून बघा, तरी बघत नव्हता तुकाराम महाराज। तर मग तुकाराम महाराजाला देवानं प्रशय केल्या देवा तुकाराम महाराजांनी डोळे उघडले, अरे देवा आल्या तुम्हाला काय कष्ट लागले इथं याला, असे तुकाराम महाराजाचे पांडुरंगाचं बोलणं होऊ लागलं। मग आता ते झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणले, पांडुरंग म्हणले जेव घाला मला। आता ते माऊली जिजामातेला सांगितलं आवलीला,
तुकाराम महाराजानं देवाला जेव घाला. आता जेव घालायला भाजी नाही, पाणी नाही, भाकर एकच आहे, माणसं 3 हात, भाकर 1, माणसं 3. मग आता काय जेव घालाव? मग देवानं सांगितलं त्याच्यावर कपडा झाक, त्या पसाऱ्यावर कपडा झाक. मग ते कपडा झाकला, ते भाजीची मडकं भरून उरलं, भाकरी दुरडीभर झाल्या. मग आता बसले जेवायला, आवलीनं वाढलं जेवायला. आता पाणी द्या म्हणले. पाणी कुठं आहे आता? इथं पाणी नाही, पाणी नाही म्हणले देवाला. मग जाय म्हणला या पळसाच्या इथं पाणी कसं उकर म्हणला. पळसाच्या पालीला उकरलं पाणी खालून उकळ्या मारलं. ते पाणी घेतलं, देवाला दिलं, सगळ्याला दिलं. मग देवानं पांडुरंगानं आपल्या गेला. जिजामाय तुकाराम महाराज गेले ते इंद्रायणीमध्ये सांगितलं, पांडुरंगानं सांगितलं इंद्रायणीमध्ये उभं तर गातावरी आला. ते गाता देवानं पांडुरंगाच्या हातात याच्या तुकाराम महाराजच्या हातात दिला. मग ते लोक येऊन बामणं बघू आले, देवानं कसा गाता तरला. हे गाता हातावर घेऊन तेव्हापासून हे प्रकट झाले. मग तिथं पांडुरंग बसलेत, पाठीमागं पांडुरंग हात, तिकडच्या बाजूला पांडुरंग हात, तुकाराम महाराज इकडल्या बाजूला हात, गाता मंदिर तिकडं बांधलेलं आहे. आणि अलीकडून ज्यावेळेस त्याला स्वर्गाला जायचं होतं त्यावेळेस अलीकडं मंदिर आहे त्याचं. असं भीतीला कीर्तन केलं, भजन केलं. मग बायकोला म्हणला तुकाराम महाराज, मी चलो वैकुंठाला, तुम्ही येता की नाही? तिनं म्हणले मी येत नाही. आज चल म्हणला, मी चलो माझ्या तुकाराम महाराज यांच्या या डोंगरावर 1608 ते 1649 या कालावधीमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज या भंडारा डोंगरावर येत होते. त्यांचं जीवन 41 वर्ष त्यांनी या डोंगरावर दररोज यायचे आणि गाथा पारायण लिहायचे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज या डोंगरावर येत असताना त्यांच्या जिजाबाई त्यांना दुपारची न्यारी घेऊन येत असताना त्यांना कुठल्या डोंगरावर गेले हे कळत नाही. त्यामुळं त्या इथं पुलाच्या अलीकडे आल्यानंतर भिंतीला आपल्या जमिनीला कान लावायचा. त्या रोडमध्ये विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा. ज्या रोडला विठ्ठल विठ्ठल असा आवाज आल्यानंतर त्या दिशेने जिजाबाई डोंगरावर यायच्या. डोंगरावर येत असताना त्यांना पायात काटा मोडला. तो पायातला काटा गुराख्याच्या वेशामध्ये पांडुरंगाने काढला. असं या डोंगराचं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकाराम महाराज ज्या झाडाखाली आले होते, त्या झाडाखाली जेवण करत होते. ते जेवण करीत असताना त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व सैन्य त्या ठिकाणी आल्यानंतर ते शिवाजी महाराजांना म्हणले, महाराज या ठिकाणी आपण थोडं जेवण करा. ते म्हणले एवढीचं जेवण कसं काय पुरणार? तर महाराज म्हणले तुम्ही जेवायला तर बसा. सगळे मावळे जेवायला बसले तरी पण अन्न या ठिकाणी काही कमी पडलं नाही. असं या डोंगराचे महत्त्व आहे. या ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा माघ शुद्ध दशमीला या ठिकाणी 7 दिवस मोठा कार्यक्रम होतो. या ठिकाणी आत्ता पंढरीची जी यात्रा असते, या ठिकाणी 8 दिवस आम्ही या ठिकाणी दररोज 12 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसाद भाविकांना चालू असतो. सतत 12 महिने दररोज 12 ते 3 या वेळेमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये जेवढे भाविक येतात त्यांना या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. या ठिकाणी मंदिराचं आत्तापर्यंत काम 50 कोटीचं झालेलं आहे. उर्वरित काम कमीत कमी 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा उद्देश आहे. कुठल्याही मंदिराला कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाही. आपल्या सर्व भाविकांच्या लोकवर्गणीमधून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं भव्य दिवस या ठिकाणी काम चालू आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं भव्य दिवस काम चालू असताना या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व भाविक या ठिकाणी येऊन या मंदिरासाठी भरपूर देणगी देण्याचं काम करतात. असे या आलेल्या सर्व वारकऱ्यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं भव्य दिवस काम चालू आहे. तर या मंदिराच्या बांधकामासाठी सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की आपण या मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन रितसर पावती घ्यावी. विनंती. रामकृष्ण हरी. वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप
आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या LED TV उपलब्ध आहेत. कारण बजाज, TVS, सॅमसंग, HDFC इतर 0% फायनान्स सुविधा उपलब्ध. आता भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी.